मागे पाहतो आपण देई MSCBचं या ठिकाणी पॉवर हाऊस आहे. कधीपासून बंद आहे, काय परिस्थिती नेमकं, काय अडचण येते? साहेब हे पॉवर हाऊसला जवळजवळ 10 वर्ष झालेले इथं. तर पहिल्यापासून मला इथं लहान भाऊ आहे. 10 वर्षात जर आळ्यावरून जी लाईन जोडली येणार आहे इथं सेपरेट, तिचं जर कामच 10 वर्ष होत नाही आणि पळसपूरला जोडली, पळसपूरला जोडून ती सारखी फॉल्ट होती पुढं काना बंद, असं जवळजवळ 10 वर्ष चाललंय. आणि सांगून सांगून कटाळा आला, पुढाऱ्यांना आला, वरल्या अधिकाऱ्यांना आला, याची दखलच घेतली नाहीत. याच्यावर काय करायचं शेतकऱ्यांनी? आम्ही आज दर दिवस लाईट जाती, दर दिवस एकही दिवस खाडा नाही. आणि त्यांनी सांगितलं झालं आमकं फॉल्ट झालं, तमका फॉल्ट, आणि उडाउडीची भाषणे करायची का झालं. काही तथ्य नाही याच्यात. काय करायचं इथं पठारावरच्या लोकांनी? आमची सेपरेट लाईन आहे, नसन कोण जोडून देत आम्हाला बोलवा, पठाराला बोलवा ना. अख्ख्या कोण जोडून देत नाही त्याला. काय येते नेमकं काय अडचण आहे? इथपर्यंत लाईन आली पॉवर हाऊसवर, गुळदवाडी मध्ये 4 पोलचं काम राहिले. मग जे माणसं पुढारी आहेत ते त्यांच्या जवळ जातात, त्यांना सांगायला नको का ही लाईन जोडून द्या इथून? त्याचं काही दखलच घेतली नाहीत. 10 वर्षाचा काळ झाला याला, कालचा नाही. 10 वर्ष लाईन तशी सडत पडली, त्याच्यातले निम्मे पोल पडलेत, काही लय भानगडी झाल्या. म्हणजे दुसरीकून चालू आहे, बंद नाही, दुसरीकून चालू आहे पळसपूरवरून. म्हणजे पळसपूरला लाईन गेली ना, तिला जोडलेलं आहे. पाहिजे त्या क्षमतेत आम्हाला लाईट पुरत नाही, किंवा तिकडं असल्यामुळं लांब असल्यामुळं फॉल्ट सारखा होतोय, आणि तो काढायला 2-2, 4 तास जातात. आणि त्यांनी म्हणायचं पळसपूर फॉल्ट आहे, गडीत आळकुटीला फॉल्ट आहे, गडीत वारणवाडीला फॉल्ट आहे. आता हे इथल्या लोकांनी काय करायचं? यांनी कवर यांना सांगत राहायचं. सांगून सांगून कटाळा आला बा साहेब. 10 वर्ष सांगतो मी, पर आमदारांना सांगितलं, खासदारांना, सगळ्यांपोत आपल्या बातमी. हे काय काम होऊ शकत नाही. याला आता जर तुम्ही काय उजाळा दिला तर 1 महिन्यात पाऊस पडायच्या आत काम होऊ शकतं. याच्यावर तुम्ही मोर बातमी टाका. ह्या बातमीत यांचा जर परिणाम झाला तर ठीक, नाही तर होऊ शकत नाही. नमस्कार. 10 वर्षाचा प्रश्न प्रलंबित आहे, अजूनही येथील काही रहिवासी ग्रामस्थ आहेत. काय वाटते ग्रामस्थांना? आता अशी वाटते का ही पॉवर हाऊस चालूच होतं कडं नाही, असं लोकांना वाटायला लागले. गेले अनेक वर्ष लोकांनी वारंवार प्रतिनिधींक तक्रार देखील केलेली. काही तर प्रतिनिधी आश्वासन पण दिले, तुमचं 8 दिवसात चालू करून देतो, 8 दिवसात हे करतो. काही कुठं झालेलं नाही. आणि प्रतिनिधी पाहिजे त्या पद्धतीने लक्ष आमच्याकडं ह्या पॉवर हाऊसकडे देत नाहीत. आणि पठाराला पाण्यापासून तर पठार वंचितच आहे, पण लाईटपासून सुद्धा पठार बऱ्यापैकी वंचित राहिला आतापर्यंत. आमची ग्रामस्थांची एकच मागणी आहे, हे जर पॉवर हाऊस चालू होतच नसेल तर हे पॉवर हाऊस काढून दुसरीकडे कुठंतरी हे करून कार्यान्वित करा. कारण हा शासनाचा खर्च 10 वर्ष जर वाया जात असेल तर कुठंतरी लोकांना तरी कारणी लावा, अशी माझी एक नम्र विनंती आहे. किती क्षमता या पॉवर हाऊसची आहे, आणि ग्रामपंचायतीकडून काही पाठपुरावे चालू करण्यासाठी किंवा यासाठी काय केला होता का? काय हे पॉवर हाऊस 33 kV आहे. हे आता सध्या पळसपूरवरून जॉईन करण्यात आलेलं आहे. आणि काय होतंय, जसं आता आमचं पक्का भाऊ या ठिकाणी बोलले की आमच्या तेवढी क्षमता हे होत नाही, म्हणजे पुरत नाही आम्हाला लाईट या ठिकाणी पठाराला. आता बघितलं तर 2-2 तासाला लाईट जाते, अर्धा तास जाते, 1 तास जाते, आणि कंटिन्यू या ठिकाणी लाईट सप्लाय होत नाही. त्यामुळं मागच्या वर्षी 2 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून आम्ही दरवेळेस ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा करतोय की आम्हाला हे पॉवर हाऊस बेलला आळ्याला जॉईन करून द्या, पण ते होत नाहीये. मग प्रत्येक प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला होता, पण काहीतरी थोडेसे तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे ते होत नाही. पण प्रशासनाला माझी या ठिकाणी सांगणं आहे की लवकरात लवकर आमचं या ठिकाणी 10 वर्ष रखडलेलं पॉवर हाऊस या ठिकाणी चालू करण्यात यावं, अशी मी या ठिकाणी विनंती करतो. 10 वर्षापासूनचा हा जो या ठिकाणी नागरिकांचा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर सोडण्यात यावा, अशी या ठिकाणी आपली विनंती केली दिसून येते. रामदास सांगळे, सिनियर एक्सप्रेस. आणि